चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे लालबागमध्ये. लालबाग ते लेंडीबाग असा साईमय सोहळा आज होणार आहे. साईलीला पालखी निघणार आहे. तेजूगायमधनं शिर्डीसाठी प्रस्थान होणार आहे. आणि समोरच आपण बघतोय ना, साई भक्तांची खूप गर्दी अशी आपल्या लालबागमध्ये जमलेली आहे. आणि आपण इकडे बघतोय स्थापना 1986 वर्ष 40वे साईलीला मंडळ मुंबई लालबाग. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि पालखीचं दर्शन घेऊया.
आता थोड्याच वेळामध्ये आता पालखी पण निघणार आहे. मित्रांनो आपण समोरच बघतोय आपल्याला साई लीलाचा रथ बघायला मिळतोय आणि या साईडला आपण इथे बघतोय आता पालखी निघालेली आहे, प्रस्थान झालेली आहे. तर चला मित्रांनो आता आपण निघालेलो आहे, दादरला आलेलो आहे आणि दुपारचे आहे ना 2:30 वाजलेले आहेत. समोरच आपल्याला पालखीचा रथ बघायला मिळेल आणि आता पालखी लालबागहून थेट दादरच्या दिशेने रवाना होत आहे. तर समोरच आपण आता पालखीचे पताका वगैरे बघतो आहे, निशाणी पाटी आहे. तर हे सगळे साई सेवक आता चाललेले आहेत शिर्डीच्या दिशेने. तर आता आपण बघतोय सायलीला पालखी आलेली आहे दादर टेटीच्या इकडे आणि ते स्वागत करतात आहे पालखीचा. आपण इथे बघतोय. जय साई बाबा की जय. हम लोग जिस पालकी के लिए आए हैं वो साई लीला, कल उसका शुभारंभ होगा 27 तारीख को. उसके बाद साई सेवक मंडल, उसके बाद और बहुत पालकियां, परसों भी एक जाएगी श्रद्धा सबूरी. तो काफी पालकियां जाएंगी जिसमें साक्षात साईं बाबा जी विराजमान होकर के
साईं भक्तों के साथ साथ साईं बाबा जी की पुण्यनगरी शिरडी में जाएंगे। तो मेरा भी बहुत बड़ा सौभाग्य है जो मेरे को साईं बाबा जी ने अपने चरणों में बुलाया। हम भी साईं बाबा जी के दर्शन करें। थोड़ा सा आप बता देंगे साईं बाबा जी की पालकी शुरुआत हो रही है, कितने साईं भक्त जाएंगे? बाकी तो मेरे को सब पता है, वो मैं बता दूंगा। ओम साई राम। अभी ये साल 40वां है, 86 से हम लोग ने चालू किया था। अभी कम से कम हमारे यहाँ पे पदयात्री 2000 है। अभी यहाँ से जिस सुख शांति से जितने भी सेवा कर सकते हैं, यहाँ से लेके शिरडी तक जितनी सेवा कर सकते हैं वो भी सेवा करते करते हम लोग बाबा के चरणों में रामनवमी के दिन पहुँच जाएंगे। तो मैं एक बात बोलता हूँ आपकी पालकी के लिए, अगर शिरडी पालकी जो जाती है साईं लीला, अगर हिंदुस्तान की सबसे पालकी बड़ी बोली जाए तो चलेगा ना? तो भी चलेंगे, लेकिन बाबा के आगे तो कोई नहीं बाबा नहीं, आप लोग जो डिवोटीज जाते हैं, हाँ जी। मैक्सिमम डिवोटीज, मैक्सिमम गाड़ियाँ, और आपकी जो भक्तों के लिए सुविधा होती है उसके लिए जो बोलना, वो मेरा भी ड्यूटी है ना, मेरा भी कुछ फर्ज है। चलिए, हमारी सेवा जो आप सब पर साईं बाबा जी की अपार कृपा ऐसे ही बनी रहे, ऐसे शुभ कार्य आप लोग करते रहे। ओम साई राम। पुढे गेले आता पालखी आलेली आहे। आता हनुमान मंदिरात पालखीची भेट होईल। तर चला मित्रांनो, आता हनुमान मंदिर जे दादरच्या स्टेशनच्या बाजूला हनुमान मंदिर आहे, आता तिकडनं ना पालखी प्रस्थान होते आहे शिर्डीसाठी। आता इकडनं त्याचा पुढचा हॉल्ट असेल चेंबूर घाटला, तर इथून आता मंदिरातून पालखी निघेल। चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे। अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम द्यायला विसरू नका। मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।